एका मुलीचं आयुष्य बदलतं. ऑनलाईन साईट्सवर महिलांच्या वस्तूसारखं मानलं जातं. जणू पिझ्झा ऑर्डर करावा तसा. हा आहे इंटरनेटचा काळा बाजार, जिथे मानवतेला किंमत लावली जाते. डार्क वेब किंवा काही वेबसाईटवर बेकायदेशीर सोशल मीडिया फॉर्मवर महिलांची फसवणूक करून त्यांची माहिती, फोटो, संपर्क क्रमांक विकले जातात. अनेक वेळा बनावट नोकरी, मॉडेलिंग किंवा विवाहाच्या जाहिरातीच्या माध्यमातून जाळं टाकलं जातं. भारतामध्ये अशा गुन्ह्यावर कारवाई करण्यासाठी नॅशनल सायबर क्राईम कार्यरत आहे. तसेच सायबर गुन्ह्यावर कारवाई करणारी यंत्रणा म्हणजे सायबर क्राईम सेल. एका पीडितेनं सांगितलं, मला वाटलं की नोकरीसाठी अर्ज करतायत, पण काही दिवसांनी अनोळखी व्यक्तींचे कॉल येऊ लागले. माझा फोटो एका बेकायदेशीर साईटवर टाकले गेले होते. या घटनांमुळे मानसिक तणाव आणि सामाजिक बदनामी आणि कौटुंबिक संघर्ष वाढतो. भारतामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 अंतर्गत अशा प्रकारच्या ऑनलाईन शोषणावर कठोर शिक्षा आहे. मानव तस्करी विरोधी कारवाईसाठी पोलीस आणि सायबर विभाग संयुक्त मोहीम राबवतात. अनोळखी लिंक किंवा ऑफरवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक फोटो, डॉक्युमेंट शेअर करताना सावधगिरी बाळगा. संशयास्पद प्रोफाईलची अधिकृत पोर्टलवर करा. इंटरनेट ही शक्ती आहे, पण ती चुकीच्या हातात गेली तर विनाशकारी ठरते. जागरूकता हीच खरी सुरक्षा आहे.